भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे पण दाखवलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं होतं की अजितदादा हे जिल्ह्याचे पालकत्व घेतात आणि तिथे पर्यटनाच्या बैठका जेव्हा होतात तेव्हा त्यांना बोलवलं जात नाही आणि त्याच्या निषेधार्थ त्यांनी आज त्यांचा ताफा अडवला आणि काळे झेंडे दाखवले. महायुतीमध्ये सर्व एकत्र असताना अशा प्रकारच्या घटना होत्या, या योग्य आहेत? मला असं वाटतं नक्की त्या ठिकाणी काय झालं हे अजितदादांना माहिती आहे, कारण अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत. काय ते तिथे उत्तर देतील ना. आणि तुमचे सगळे जे काही रिप्रेझेंट जे आहेत काउंटर पार्ट्स ते चॅनलवाले ते तिथे आहेत, त्याच्यावर अजितदादा जे स्वतःच बोलतील की नक्की काय झालेलं आहे. नाही, माझं हे म्हणणं होतं की असे जे प्रकार होतात ते योग्य आहेत का? नाही, असं आहे की कारण काय आहे ते पाहायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आम्ही तर सगळं मगाशी नाही, मला कोणी जर सांगितलं की बा ह्या कार्यक्रम आता अजितदादा जे होतात त्याच्यामध्ये आम्हाला बोलवलं जात नाही, म्हणजे मग काही लाडकी योजना, लाडकी बहीण योजना असेल किंवा काय, तर मी तिथे सांगितलं की तिन्ही पक्षाचे आहेत महायुतीचे, त्यांनी कार्यक्रम करताना सर्व धर्म, सर्व आमचे 3 पक्ष जे आहेत विशेषतः ह्या कार्यकर्त्यांना आपण एकत्रित बोलवायला पाहिजे, एकत्रित कार्यक्रम करायला पाहिजे मी सांगतो. सर रामदेवचे असे वक्तव्य भविष्यात होऊ नये त्यासाठी आणि हे टाळलं पाहिजे का? माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक आमचे सगळे संत जे आम्ही जे पाहिलेले आहेत, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले अवघे विश्वाचे माझे, तुकाराम महाराज काय म्हणाले, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, संतांच्या आमच्या ह्या शिकवण्या आहेत. असं म्हणणं की आपापल्या धर्माचा प्रसार जरूर करायला पाहिजे. दुसऱ्याच्या धर्माच्या बाबतीमध्ये टीका टिप्पणी टाळायला पाहिजे. त्याच्यातून काहीही साध्य होणार नाही. त्याच्यामधून फक्त काय मनं दुखावली जातील, अडचणी निर्माण होतील. आणि रामगिरी महाराजांच्या जे आहेत फॉलोअर्स पण खूप आहेत. मी सुद्धा त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला जातो. आता ह्या वेळेला माझ्या घरीच पत्नीचं ऑपरेशन झालं, परंतु ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनीच टाळायला पाहिजे. राज्यकर्त्यांनी टाळायला पाहिजे, हे जे महाराज आहेत रामगिरी महाराज त्यांनी टाळायला पाहिजे, हिंदूंनी टाळायला पाहिजे, मुसलमानांनी टाळायला पाहिजे, सगळ्यांनी टाळायला पाहिजे. सगळ्यांना तुम्ही आपापल्या धर्माचा प्रचार करावा, काय हरकत नाही. कोणाची मनं दुखू नये. कुठेतरी सरकार त्यांच्या पाठीशी असायचं. नेक्स्ट सर, काही दिवसापूर्वी 1 नेशन 1 इलेक्शन अशी घोषणा केलेली होती आणि काल निवडणूक आयोगाने 4 राज्यांच्या ज्या निवडणुका होत्या त्याच्या फक्त 2च राज्यांच्या जाहीर केल्या. तर संजय राऊतांनी असा आरोप केलेला आहे की मोदींच्या या घोषणेचं काय झालं, महाराष्ट्र लुटायचं आहे म्हणून त्यांनी महाराष्ट्राची जी निवडणूक आहे ती पुढे ढकलली. मोठी माणसं आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलावं. परंतु एक लक्षात घ्या, ही जी विधानसभा आमची जी गठीत झाली 5 वर्षापूर्वी, त्यावेळेला सुरुवातीला राष्ट्रपती राजवट लागली, ताबडतोब सरकार स्थापन झालं नाही. पुढे गेलं ना 1-2 महिने सगळं चर्चा. त्यामुळे आमची मुदतच मुळात जी आहे नोव्हेंबरला संपते आहे, त्यामुळे ते पुढे गेलेलं आहे. हा त्याचा अर्थ आहे. राष्ट्रपती राजवट लागली, विधानसभा गठीत झाली नाही, निवडून आम्ही आलो होतो, परंतु जोपर्यंत आम्ही शपथ घेत नाही विधानसभेत जाऊन विधानसभेत, तोपर्यंत विधानसभा गठीत होत नाही. अध्यक्ष वगैरे तो उशीर झाला म्हणून हे उशीर झालेला आहे. बाकी मोदी साहेबांनी सांगितलं पण सगळ्यांनी या एकत्रित चर्चा करूया आणि सगळ्या ह्या निवडणुका एकत्रित करता येतील का आपल्याला, याबद्दल राष्ट्रीय पातळीवर चर्चा करूया असं ते सांगतात. पण आता असं आहे की काही लोकांना टीका टिप्पणी करण्यासाठी काही गोष्टी चालूच असतात. आज अजित असतो जरांगींनी नाशिकमध्ये शांतता रॅली समाप्त केली आणि त्यावेळेला आपल्याबद्दल अनेक वेगळ्या विषयांवरती ते बोलले. कसं बघता त्या विधानाकडे? मला पहिल्यांदा हा विचार करा, तुम्ही सगळे सांगत होता, वर्तमानपत्रात छापून आलं होतं 5 लाख लोकांचा मोर्चा होणार, 2 लाख तो पाण्याच्या बाटल्या येणार, सगळं काही छापून आलं होतं. आणि 5 लाख लोक आले की नाशिक बंदच ना.
पोलिसांचा रिपोर्ट आहे 8,000 लोक होते आणि त्याच्यातून बाहेरचे कितीतरी लोक होते. आणि त्याच्यामध्ये आता काही लोक इकडचे पण होते, 2-3 लोक मला माहिती आहेत, मी सगळं ते आलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये. ते घाणेरड्या शिव्या देत होते मला. त्यांचं काय घोडं मारलंय मी तुमचं काय करायचं बोलायचं ते बोला, शिवाय द्यायचं काय कारण. तर काय त्यांची संस्कृती आहे. काय कोणी कोणी शिकलेले आहेत, कोणतं म्हणतं डॉक्टर आहे म्हणतात. कसला तर कुठला डॉक्टर आहे, काय डॉक्टर आहे देवाला काय, अशी माणसं शिवाय देतात. आणि जरांगेत येतं काय देतात, आज नाही ते झाले आता ऑक्टोबर, त्याच्या अगोदर 2 महिन्यापासून ते शिवाय देत आहेत. सुरुवातीला 2 महिने ते शिवाय मी ऐकल्या. बीड पेटल्यानंतर माझी तिथे एंट्री झाली. तर मी शिवाय म्हटलं बाबा त्या आणखीन शिवाय देतात. मला माहितीच नाही कोण आहे कुठल्या काय. कोणीतरी सांगितलं 25 वेळा त्याने एक ऑफिसर झालं उपोषण केलेलं आहे. कोणी त्याच्याकडे कुत्रं सुद्धा लक्ष देत नाही. लाठीमार वगैरे झाला, सगळं झालं. एका दिवसात तो देव झाला. ठीक आहे. त्यांना तर मी सांगितलंय तुम्ही आता 288 उमेदवार उभे करा, त्याच्यासाठी जरा वेळ द्या. मला शिवाय देऊन काय उमेदवार उभे करून काय फायदा आहे. तुमचे उमेदवार जास्त निवडून आले का तुमचा विजय होणार, मग कदाचित तुम्ही मुख्यमंत्री पण होणार, आणखीन पण काय काय होणार तो. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यावर शिवाय शाप देऊन चालत नाही. त्यामुळे आतापासूनच जरा वागणं आपण सुधारलं पाहिजे ना. तर महाराष्ट्राचं प्रमुख व्हायचं तर है ना.